नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यात घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना. म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेला टेम्पो थेट विहिरीत कोसळला आणि काही क्षणात आनंदाचा प्रवास मृत्यूच्या काळोखात बदलला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नेमकं काय घडलं? भाविक कुठून आले होते? अपघात कसा झाला? स्थानिकांनी कशी मदत केली? आणि या घटनेनंतर गावावर कसं दुःखाचं सावट पसरलं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. घटना नेमके कुठे घडली? ही घटना सोलापूर जिल्ह्यातील महाशिरस तालुक्यात घडली. म्हसवड पंढरपूर रोडवरील तांदुळवाडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत भरधाव टेम्पो जाऊन कोसळला. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. भाविक दर्शन करून परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथे सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण आनंदाने आपल्या गावाकडे परत निघाले होते. गाडीत महिला, पुरुष आणि काही लहान मुलांचाही समावेश होता. कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच हा आनंदाचा प्रवास दुःखात बदलणार आहे. अपघात कसा झाला? तांदुळवाडी गावाजवळ येताच अचानक वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याची माहिती समोर आली. प्रत्यक्षदर्शीच्या मते वाहन काही अंतरापासून डळमळत होतं. यानंतर चालकाला वाहन नियंत्रित करता आलं नाही आणि भरधाव टेम्पो थेट विहिरीत जाऊन कोसळला. अपघात इतका भीषण होता की काही सेकंदातच संपूर्ण वाहन पाण्यात बुडालं. विहिरीत मदतीसाठी आरडाओरडा. अपघातानंतर विहिरीतून मदतीसाठी आरडाओरडेचे आवाज येत होते. आजूबाजूला नागरिकांनी मोठ्या धाडसाने घटनास्थळी धाव घेतली. काही युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत उड्या मारल्या आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या क्षणी संपूर्ण परिसर एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी, दोरखंड आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र अनेकांसाठी तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मृत्यूचा आकडा वाढला. या भीषण दुर्घटनेत महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेक भाविकांचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचा आकडा कमी सांगितला जात होता, पण नंतर मृत्यूची संख्या वाढत गेली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रांजणी गावात या घटनेनंतर शोकाकाळ पसरली आहे. अनेक घरातील कर्ते पुरुष, महिला आणि कुटुंबातील सदस्य या अपघातात दगावल्याने गावात दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे. कालपर्यंत आनंदाने देवदर्शनासाठी गेलेले लोक आज कायमचे निघून गेले. या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण, वाहनाची योग्य तपासणी आणि सुरक्षित प्रवास किती महत्त्वाचा आहे हे या दुर्घटनेतून स्पष्ट होतं. एक छोटी चूक अनेक कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. ही घटना आपल्याला कायम सावध राहण्याचा इशारा देऊन जाते. चालू घडामोडींसाठी चॅनलशी जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा.